अम्मा, तू इतकी वर्ष हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं? काय म्हणताय ते? म्हणजे तू अख्ख्या जगाशी खोटेपणाने वागत होतीस, पण तू माझ्याशी सुद्धा खोटे वागलीस? काय मिळालं तुला? हे जे काय वागलीस ना, त्याने फक्त तुझीच बदनामी नाही झाली आहे, माझी सुद्धा झाली आहे. आणि माझ्यासोबत सावलीची सुद्धा झाली आहे. त्या घरात तिला सगळे जाब विचारत असणार आहेत. माफ कर मला, पण आज तुला मला मम्मा म्हणायची पण खूप लाज वाटतीये. तारा, तुला लाज वाटते माझी? का आलास? हा भैरवीजी, काय करताय तुम्ही? का आलास आमच्या आयुष्यात परत? का आलास माझ्या लेकीला माझ्यापासून दूर न्यायला? मी हकललं होतं तुला, मी घालवलं होतं तुला. तू तुझ्या मर्जीने गेला होतास, मला सोडून, ताराला सोडून तुझ्या मर्जीने गेला होतास तू. मी जाऊ म्हटलं नव्हतं तुला. तू गेल्यानंतर या पोरीला एकटीने मोठं केलंय मी. एकटीने स्वतःची ओळख पुसून हिची ओळख निर्माण केली मी. हिचं अस्तित्व निर्माण केलं. आणि आज माझ्या लेकीत आणि माझ्यात विद्वेष निर्माण करायचा प्रयत्न करतोय तू. मग काय करतेस तू? अजून काय वाईट व्हायचं राहिलंय? सॅड भैरवी, इतक्या वर्षानंतरही तू अजून तशीच आहेस. तारा, जेव्हा मी तुला सोडून गेलो होतो ना, तेव्हा तू खूप लहान होतीस. निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात नव्हती, पण आता ती आहे. मी तुझ्या समोर एक चॉईस ठेवतो. तुला या बाईसोबत राहायचंय की माझ्या बरोबर यायचंय? बेटा, आठव, तुझ्या आयुष्यातले कित्येक वर्ष हिने वाया घालवले. तुला ते करायचं होतं, फक्त आणि फक्त तिच्या हट्टापायी तुला करता आलं नाही. जे ती सांगत गेली तू करत गेलीस, पण आता नाही. आता तुझ्या भविष्याचा विचार कर. भूतकाळ मागे टाक, शांतपणे निर्णय घे. मम्मा, तू आजवर माझा कधीच विचार केला नाही, पण एका पॉइंट नंतर मी ती अपेक्षाही ठेवली नाही. आणि किती काही झालं तरी मी तुमची मुलगी होती ना. मग तुम्हाला मला एकदाही भेटायला यावंसं नाही वाटलं? होती मला गरज माझ्या बाबांची. कायम आठवण यायची जेव्हा जेव्हा मी मम्माच्या त्रासाला कंटाळून रडत बसायचे. मम्मांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन जेव्हा नाही पेलवायचं, तेव्हा बाबांची गरज वाटायची मला. तेव्हा कुठे होता तुम्ही? आणि आज इतक्या वर्षांनी तुम्ही माझ्या समोर आलात. आताही तुमची अशी इच्छा आहे की मी तुमच्यासोबत यावं म्हणून. ज्या माणसावर मी प्रेम केलं तो सुद्धा माझी बाजू समजून नाही घेत आहे. सगळ्या बाजूने मला एकटं वाटतंय. कोणी मला विचारा ना की मला काय हवंय, माझी काय इच्छा आहे. कोणीतरी माझा विचार करा, कोणीतरी. तारा, मला मान्य आहे, हा तुझा बाप अपराधी आहे ग, पण माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आयुष्यात एकही दिवस असा नाही गेला जेव्हा मला तुझी आठवण आली नाही. ज्या यातना मी भोगल्यात त्याची कल्पनाही तू करू शकत नाहीस. तुझ्या या बापाला माफ कर बेटा, माफ कर आणि माझ्यासोबत चल. तुझ्या या अपराधी बापाला प्रायश्चित्त करण्याची एक शेवटची संधी दे बेटा, शेवटची संधी. रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेले, मला माफ करा. ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. चला. थांब तारा, आपण आपल्या घरी जाऊया. सोहम, अरे मी कशी येऊ तुझ्यासोबत? त्या घरात सगळे माझ्या विरोधात असणार आहेत. आणि माझ्या हक्काची व्यक्ती सुद्धा जर माझ्या सोबत नसेल तर मी कशी येऊ? तारा, हे बघ,
मला जे वाटलं ना ते मी बोललो, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी तुझी साथ सोडेन. मी कोणत्याही परिस्थितीत तुझी साथ कधीच सोडणार नाही. मी तुला एकटं नाही पाडू शकत तारा. मला माहिती आहे, लहानपणापासनं कायम तू एकटीच राहिलीस, पण आता नाही. आता हा सोहम आयुष्यभर तुझ्या पाठीशी आहे. ऐश्वर्या जर का इथे असती ना तर ती असं बोलली असती. मी असं अजिबात बोलणार नाही, कारण मला ना माणसांची परख आहे. माझं काळीज का दगडाचं नाहीये. मला माहिती आहे तू जर का अशी वागली असशील ना तर त्यामागे काहीतरी कारणं असतीलच. तुझ्यावर कदाचित अशी परिस्थिती ओढवली गेली असेल, कारण तू अशी मुलगी नाहीच आहेस. यात तुझी काहीच चूक नाहीये बाळा. या तुमचीच वाट बघत होतो. तारा, ये अशी बाहेर ये. तुला कळतंय ना तू आज खूप मोठा खोटेपणा केलायस. ते का वागलीस असं? तू काय केलंयस माहितीये? तू आणि तुझ्या आईनी या पोरीचा फायदा घेतलाय, तिचा वापर केलाय तितकी वर्ष, आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. एखादं खेळण्यातलं बाहुलं असतं ना, तसा वापर केलाय तिचा. आणि याकरता मी तुला अजिबात माफ करणार नाही. मॉम प्लीज असं नका बोलू. मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली आहे, पण एकदा ऐकून तरी घ्या माझं प्लीज. नाही ऐकणार, कारण मी तुला चांगलीच ओळखून आहे. तू काय करशील माहितीये आता? तू तुझ्या आईची ढाल आता समोर करशील, हो ना? नाही, खरंच नाही मॉम. लहानपणापासून माझ्या मम्माच्या स्वभावापुढे माझं कधीच काहीच नाही चाललं. रादर तिच्या स्वप्नांच्या हट्टापायी तिने तिचे निर्णय कायम माझ्यावर लादले. हे सगळं तिने मला माझ्या मनाविरुद्ध करायला लावलं. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही सावलीला विचारा ना. ती प्रत्येक गोष्टीची साक्षीदार आहे. तुम्ही तिला 1 मिनिट. मला कुणाचीही साक्ष वगैरे अजिबात काढायची नाहीये. तू चुकली आहेस, आणि हे खरं आहे. तू आणि तुझ्या आईने काय केलंय माहितीये ना? या पोरीचा तुमच्या फायद्यासाठी फक्त वापर केलाय, आणि इतकी वर्ष वापर केलाय. तुम्ही दोघी जणी जेव्हा लहान होतात ना तेव्हा ठीक आहे, तुला काही कळत नव्हतं, पण मोठं झाल्यानंतर तू आईला सांगू शकत नव्हतीस की हे सगळं जे काय चाललंय ते चुकीचं आहे? तू का नाही का थांबवलंस हे सगळं? हा? आणि याकरता मी तुला कधीच माफ करणार नाही. तू आणि तुझ्या आईने आम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवलंय. तुझ्या कुटुंबाची तारा तू फसवणूक केलीयस.